केस नीट कर. सेट युअर हेअर राईट. सेट युअर हेअर राईट. सेट युअर हेअर राईट. बऱ्याचदा असं असतं की थोडेसे केस खराब झालेले असतात, त्यावेळेस आपण म्हणतो की अरे तुझे केस नीट कर, तशा प्रकारचे सेंटेन्स. नेक्स्ट, तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की तुझी साडी नीट कर. सिंपल, सेट युअर साडी राईट. सेट युअर साडी राईट. क्लिअर? भांडण होत आहे. देअर इज अ फायटिंग गोइंग ऑन. देअर इज अ फायटिंग गोइंग ऑन. मला बॉटल दे. सिंपल, हँड मी द बॉटल. हँड मी द बॉटल किंवा गिव्ह मी द बॉटल, दोन्हीपैकी कोणताही एक सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता. बऱ्याचदा आपण असतं की मुलांना वगैरे म्हणतो की मला सांगण्याचं कष्ट करशील का. रागात आल्यानंतर बोलतो, मुलं काही सांगत नाहीत, आपण त्यांना रागात म्हणतो की अरे मला जरा सांगण्याचं कष्ट करशील का. तसंच सेंटेन्स आहे. सिंपल म्हणा, वुड यू माइंड टेलिंग मी. वुड यू माइंड टेलिंग मी म्हणजे मला तू सांगण्याचं कष्ट करशील का. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की अभ्यास करण्याचं कष्ट करशील का. सिंपल, वुड यू माइंड स्टडिंग. वुड यू माइंड स्टडिंग म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर तू अभ्यास करशील का, असंही याचा मिनिंग होऊ शकतो. किंवा अभ्यास करण्याचे कष्ट करशील का, दोन्ही वेळेनं तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. क्लिअर गाईज? ही सेंटेन्स जर तुम्हाला चांगल्या प्रकारे, जर तुमची इंग्लिश चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करायची असेल तर ही जी डेली यूजची सेंटेन्स आहेत हे तुम्हाला रिपीटेड याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे, जेणेकरून कधीही तुम्ही जी सेंटेन्स बोलायला सुरुवात केली पटकन लक्षात आली पाहिजेत. क्लिअर? तिची सासू तिला टोमणे मारते. हर मदर इन लॉ टॉन्ट्स हर. हर मदर इन लॉ टॉन्ट्स हर. तिची सासू तिला टोमणं मारते. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की तिची मैत्रीण तिला टोमणं मारते. सिंपल, तुम्ही अशाच प्रकारे सेंटेन्स बनवा. आता हेच सेंटेन्स तुम्ही कसं बोलणार मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. क्लिअर? तुझ्याशिवाय मला छान वाटत नाही किंवा तुझ्याशिवाय मला चांगलं वाटत नाही म्हणजे तू नसल्यावर मला चांगलं वाटत नाही किंवा तू नसल्यावर मला छान वाटत नाही. ॲज यू विश. जे काही बोलता त्यावेळेस तुम्ही सेंटेन्स घ्या. इंग्लिशमध्ये म्हणा, आय डोंट फील गुड विदाउट यू. आय डोंट फील गुड विदाउट यू. अभ्यास करण्याऐवजी तो खेळत आहे म्हणजे अभ्यास करायचं सोडून तो खेळत आहे किंवा अभ्यास करण्याऐवजी तो खेळत आहे. असे दोन्ही प्रकारचे सेंटेन्स असू शकतात. इंग्लिशमध्ये सिम्पली म्हणा, ही इज प्लेइंग इन्स्टेड ऑफ स्टडिंग. ही इज प्लेइंग इन्स्टेड ऑफ स्टडिंग. ही इज प्लेइंग इन्स्टेड ऑफ स्टडिंग. तो तर झोपायचं नाव पण घेत नव्हता म्हणजे त्याला खूप प्रयत्न केला तुम्ही पण तो झोपायला तयारच नव्हता. अशा प्रकारे त्याचा मिनिंग होतो. आपण याला मराठीमध्ये काय म्हणतो, अरे तो तर झोपायचं नाव पण घेत नव्हता. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, ही वॉज नॉट रेडी टू स्लीप. ही वॉज नॉट रेडी टू स्लीप. आता अशाच प्रकारे सेंटेन्स, तो तर उठायचं नाव पण घेत नव्हता, तो तर जायचं नाव पण घेत नव्हता. अशा प्रकारे तुम्हाला बोलायचे आहेत. टू स्लीप घेतला आहे आपण तर टू लिव्ह, टू कम अशा प्रकारे घ्यायचं आहे. क्लिअर? नेक्स्ट, तू हे कधी पाहिलंय का. हॅव यू एव्हर सीन धिस. हॅव यू एव्हर सीन धिस. जगाला म्हणू दे. बऱ्याचदा अशा काही गोष्टी होतात की आपण म्हणतो अरे जाऊ दे, जगाला काय म्हणायचं ते म्हणू दे. तशाच प्रकारे सेंटेन्स आहे की जगाला काय म्हणायचं, जगाला म्हणू दे म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं म्हणायचंय तुम्हाला. सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा, लेट द वर्ल्ड से. लेट द वर्ल्ड से म्हणजे त्याला काय, जगाला म्हणू दे. अशा प्रकारे. शर्ट नीट कर. स्ट्रेटन युअर शर्ट. स्ट्रेटन युअर शर्ट. ज्या पद्धतीनं तो बोलतो मला आवडतं. ज्या पद्धतीनं तो बोलतो ते मला आवडतं म्हणजे त्याच्या बोलण्याची पद्धत मला आवडते. असे आलटून पालटून सेंटेन्स असू शकतात. जसं तुम्ही बोलता तशा वाईज तुम्हाला ते घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला जर हेच सेंटेन्स दिलं तर यालाच इंग्लिशमध्ये असं बोलायचं असं काही नाही. फक्त तुम्ही त्याचा मराठी सेंटेन्सचा मिनिंग समजून घ्यायचा आहे आणि त्या वाईज तुम्हाला त्याची इंग्लिश बनवायची आहे किंवा बोलायची आहे. एवढं लक्षात ठेवा. नाहीतर बरेच जण म्हणतात की मॅम तुमचं हे आणि मराठीचं सेंटेन्स वेगळं होतं आणि तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन असं केलं. असं नसतं. मराठीच्या सेंटेन्सच्या मिनिंग वाईज इंग्लिशचं सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करतो. क्लिअर? आय लाईक द वे ही टॉक्स. आय लाईक द वे ही टॉक्स. क्लिअर?
आणि एक लक्षात ठेवा गाईज, एक सेंटेन्स बोलण्याच्या बऱ्याच पद्धती असतात. त्यातल्या आपण जे आपल्याला योग्य वाटतात किंवा इझी आहे त्या पद्धतीने इथे तुम्हाला मी शेअर करत आहे. तो तुला किती पैसे देत आहे? हाऊ मच इज ही पेइंग यू? हाऊ मच इज ही पेइंग यू? किंवा हाऊ मच मनी इज ही गिविंग यू? हाऊ मच मनी इज ही गिविंग यू? जे इझी जाईल ते बोला. त्याबद्दल तुला नेमकं काय म्हणायचं आहे किंवा त्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे, असे दोन्ही सेंटेन्स असू शकतात. दोन्हीचंही एकच ट्रान्सलेशन आहे. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? व्हॉट डू यू मीन बाय दॅट? किंवा इथे तुम्हाला जर म्हणायचं असेल की तुला याबद्दल काय म्हणायचं आहे, सिंपल व्हॉट डू यू मीन बाय धिस. क्लिअर? नेक्स्ट गाईज, जेव्हाही आपण अशा सेंटेन्सची प्रॅक्टिस करतो त्यावेळेस सेंटेन्स समजून घ्यायचा आहे आणि तुम्हाला ते यूज करायचं आहे. क्लिअर? मी तिच्यासाठी काहीही करू शकलो नाही. आय कुडंट डू एनिथिंग फॉर हर. आय कुडंट डू एनिथिंग फॉर हर. मला काय बोलावं कळत नाही किंवा मला समजत नाही की काय बोलावं. दोन्ही प्रकारे इंग्लिशमध्ये बघा, आय डोंट नो व्हॉट टू से. आय डोंट नो व्हॉट टू से. तू मला का भडकवत आहेस? वाय आर यू प्रोवोकिंग मी? वाय आर यू प्रोवोकिंग मी? प्रोव्होक करणे म्हणजे काय? भडकवणे, उकसवणे या अर्थाने प्रोव्होकचा यूज करायचा आहे. माझं काही चुकलं का? बऱ्याचदा आपण अरे माझं काही चुकलं का, तसं सेंटेन्स आहे. हॅव आय डन एनिथिंग रॉंग? हॅव आय डन एनिथिंग रॉंग? राहू दे मी स्वतःच करेन. राहू दे मी स्वतःच करेन. लेट इट बी आय डू इट माय सेल्फ. लेट इट बी आय डू इट माय सेल्फ. अशी सेंटेन्स आपण खूप रेग्युलरली बोलतो, तेव्हा हे सेंटेन्स नक्की लक्षात ठेवा. मला माझ्यावर सोड किंवा माझी जी काही आता अवस्था आहे त्याच्यावर सोड, अशाही प्रकारे सेंटेन्स असू शकतं. सिंपल बोला, लिव्ह मी ऑन माय ओन. लिव्ह मी ऑन माय ओन. ऐकून छान वाटलं. आय एम ग्लॅड टू हिअर दॅट. आय एम ग्लॅड टू हिअर दॅट. किंवा ते ऐकून छान वाटलं, आय एम ग्लॅड टू हिअर दॅट घेऊ शकता तिथे सुद्धा. किंवा हे ऐकून छान वाटलं, आय एम ग्लॅड टू हिअर धिस असेही करू शकता याला. किंवा सिंपल तुम्हाला नॉर्मल बोलायचं असेल तर आय एम ग्लॅड टू हिअर दॅट असं बोलू शकता तुम्ही. यात राग येण्यासारखं काय आहे? व्हॉट इज देअर टू गेट अँग्री? व्हॉट इज देअर टू गेट अँग्री किंवा व्हॉट्स देअर टू गेट अँग्री. ॲज दोन्ही सेम आहे. तुला जे पाहिजे ते निवड किंवा तुला हवं ते निवड. दोन्ही मिनिंग सेम आहे. पिक व्हॉट यू वॉन्ट. पिक व्हॉट यू वॉन्ट किंवा चूज व्हॉट यू वॉन्ट. एनिथिंग यू कॅन यूज. आजकाल तुझं लक्ष कुठं आहे? वेअर इज युअर अटेन्शन नाउअडेज. वेअर इज युअर अटेन्शन नाउअडेज. नाउअडेज आजकाल. मी ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. बऱ्याचदा हे सेंटेन्स खूप जणांना बोलायचं असतं, पण अडकलो यासाठी इंग्लिश वर्ड सापडत नाही म्हणून आपण हे सेंटेन्स बोलत नाही. बरोबर? आजपासून नक्की बोलाल. सिंपल, आय वॉज स्टक इन ट्रॅफिक. आय वॉज स्टक इन ट्रॅफिक. स्टक होणे, अडकणे. असं काहीच नाही जे तो करू शकत नाही. तुम्ही म्हणताय की असं काहीच नाही की जो तो करू शकत नाही. सिंपल. किंवा यालाच तुम्ही असंही बोलू शकता, तो करू शकत नाही असं काहीही नाही. दोन्ही सेंटेन्सचा मीनिंग सेम आहे, फक्त आपले बोलण्याचे वेज डिफरंट आहेत. क्लिअर? याचं बघा इंग्लिशमध्ये, देर इज नथिंग ही कांट डू. देर इज नथिंग ही कांट डू म्हणजे असं काहीच नाही की जे तो करू शकत नाही किंवा तो करू शकत नाही असं काहीही नाही. अशा प्रकारे तुम्हाला एक सेंटेन्स मला बनवून कमेंटमध्ये सांगायचं आहे. असं काहीच नाही जे तुम्ही समजू शकत नाही. कमेंट करा गाईज. मी फक्त नावाचा डॉक्टर आहे किंवा मी फक्त नावाने डॉक्टर आहे. म्हणजे याचा मीनिंग काय? मी फक्त नावाचाच डॉक्टर आहे की मी फक्त नावाचाच डॉक्टर आहे म्हणजे फक्त मला लोक नावाने डॉक्टर म्हणतात पण मी ऍक्च्युअल मध्ये डॉक्टर नाहीये. याचा मीनिंग असा होतो. इंग्लिशमध्ये बोला, आय एम अ डॉक्टर इन नेम ओनली. आय एम डॉक्टर इन नेम ओनली. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की तो फक्त नावाचा शिक्षक आहे
म्हणजे त्याला काहीच येत नाही, फक्त तो शिक्षक झालाय, त्याला शिक्षणातलं काहीच माहिती नाही, असा याचा मिनिंग. इंग्लिशमध्ये बोला, ही इज अ टीचर इन नेम ओनली. ही इज अ टीचर इन नेम ओनली. तू दुसऱ्यापेक्षा वेगळी आहेस. यू आर डिफरंट फ्रॉम अदर किंवा यू आर सो स्पेशल, असं याला तुम्ही बोलू शकता. मी दुसऱ्यासारखी आहे का? तुम्ही विचारताय कोणाला की अरे मी दुसऱ्यासारखी आहे का? सिंपल, एम आय लाईक अदर्स. एम आय लाईक अदर्स म्हणजे मी दुसऱ्यासारखी आहे का? हे तुला महागात पडेल. इट विल कॉस्ट यू एक्सपेन्सिव्ह. इट विल कॉस्ट यू एक्सपेन्सिव्ह. आता हे जे सेंटेन्स आहे तुम्ही नेगेटिव्हली पण बोलू शकता आणि पॉझिटिव्हली पण. म्हणजे कसं, जर तुम्हाला कोणाला धमकी द्यायची असेल की हे तुला महागात पडेल, सिंपल हे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता, इट विल कॉस्ट यू एक्सपेन्सिव्ह. आणि जर तुम्हाला खरंच म्हणायचं असेल की एखादी गोष्ट तुला महागात पडत आहे, तिथे सुद्धा हे सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता. जे मनात येईल ते कर. बऱ्याचदा आपण म्हणत असतो अरे तुला जे मनात येईल ते कर. सिंपल, डू व्हॉट युअर कम्स टू युअर माइंड. डू व्हॉट युअर कम्स टू युअर माइंड. नेगेटिव्हली बोला, अदरवाईज पॉझिटिव्हली. डिपेंड आहे की तुमचा वे कोणचा आहे. क्लिअर? हे शुभ मानलं जातं. बऱ्याचदा असतात की काही गोष्टी ह्या शुभ मानल्या जातात असं आपण बोलतो. तसंच सेंटेन्स आहे, इट्स कन्सिडर्ड ऑस्पिशियस. इट्स कन्सिडर्ड ऑस्पिशियस. त्याचं निधन झालं. ही पास्ट अवे. ही पास्ट अवे. पास्ट अवे म्हणजे निधन होणे किंवा मरणे या अर्थाने याचा यूज करा. माझं मन बेचैन आहे. माय माइंड इज रेस्टलेस. माय माइंड इज रेस्टलेस. तू गरजेपेक्षा जास्त विचार करतोस. बऱ्याच जणांना सवय असते की एखाद्या गोष्टीवर खूप सारा विचार करायचा उगाच बिनकामाचा. तशा प्रकारे तिथे हे सेंटेन्स तुम्ही यूज करू शकता की तू गरजेपेक्षा जास्त विचार करतोस. सिंपल, यू थिंक मोर दॅन इनफ. यू थिंक मोर दॅन इनफ. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की गरजेपेक्षा जास्त विचार करू नकोस, सिंपल, डोंट थिंक मोर दॅन इनफ. डोंट थिंक मोर दॅन इनफ. दोन्ही सेंटेन्स मधला डिफरन्स तुम्हाला कळालेला असेल. त्याला खात्री आहे की मी येईन. ही इज शुअर दॅट आय विल कम. ही इज शुअर दॅट आय विल कम. मला कळालं की तू उदास आहेस. तुम्ही काय म्हणता की अरे मला असं कळलं की तू उदास आहेस किंवा मला कळालं की तू उदास आहेस. दोन्ही प्रकारचे सेंटेन्स असू शकतात. सिंपल, आय गॉट टू नो दॅट यू आर सॅड. आय गॉट टू नो दॅट यू आर सॅड. मला कळलं की तू मुंबईत आहेस. आता हे जे सेंटेन्स आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये बनवून पाठवायचं आहे. क्लिअर? घाई काय, त्याला येऊ दे. तुम्ही म्हणता की घाई काय, त्याला येऊ दे किंवा घाई का करतोस, त्याला येऊ दे. सिंपल, व्हॉट्स द हरी, लेट हिम कम. व्हॉट्स द हरी, लेट हिम कम. आय होप गाईज हे सगळे सेंटेन्स तुम्हाला रेग्युलर किंवा डेली यूजमध्ये खूप युजफुल असणार आहेत आणि तुम्ही याची प्रॅक्टिस सुद्धा रेग्युलरली करणार आहात. गाईज तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक तर करायचंच आहे, व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. क्लिअर?